विचार करा की तुमच्याकडे एक अत्यंत हुशार रोबोट आहे, पण तो घरातच बंद आहे. तो जगातील कोणतंही पुस्तक वाचू शकतो, कोणतीही भाषा बोलू शकतो, पण त्याला साधं फ्रीज उघडून दूध आणायला सांगितलं तर तो नाही करू शकत, कारण त्याला हात नाहीत. आज आपण अशाच काहीशा विषयावर बोलणार आहोत की या हुशार AI मेंदूंना जगाशी संवाद साधण्यासाठी हात कसे द्यायचे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक कामासाठी नवीन हात तयार करून बसवण्याऐवजी त्याला एक टूलबॉक्स कसा द्यायचा, जो तो गरजेनुसार स्वतः वापरू शकेल. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका मॉड्यूलच्या आधारे याच संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत. विषय आहे मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल किंवा MCP. बरोबर. आणि आमचा उद्देश या तांत्रिक वाटणाऱ्या शब्दांच्या पलीकडे जाऊन ही कल्पना नेमकी काय आहे आणि ती इतकी महत्त्वाची का आहे हे सोप्या भाषेत समजून घेणं आहे. चला तर मग या माहितीचा प्रत्येक पैलू उलगडून पाहूया. ठीक आहे, मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपण नेहमी ऐकतो की AI मॉडेल्स म्हणजे हे मेंदू खूप शक्तिशाली आहेत. मग त्यांना बाहेरील जगाशी बोलण्यासाठी ह्या वेगळ्या टूल्सची किंवा साधनांची गरजच का लागते? ते स्वतःच सगळं का नाही करू शकत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हे जे AI मॉडेल्स आहेत ना, त्यांना भाषेची उत्तम जाण असते. ते कविता लिहू शकतात, ईमेलचा मसुदा तयार करू शकतात, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. पण हे सगळं त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर. त्यांचं ज्ञान एका विशिष्ट वेळेपर्यंत मर्यादित असतं. त्यांना सध्या काय चाललंय हे माहीत नसतं. अच्छा, म्हणजे ते एका अशा लायब्ररीत बसली आहेत जिथे फक्त जुनी पुस्तकं आहेत. त्यांना आजच्या वर्तमानपत्रातला शेअर बाजाराचा भाव विचारला तर त्यांच्याकडे उत्तर नसेल. तंतोतंत. दिलेल्या माहितीमध्ये एक छान उदाहरण आहे एका सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या कंपनीचं. समजा त्यांचा एक AI असिस्टंट आहे. एखाद्या ग्राहकाने विचारलं, तुमच्याकडे रेड ग्लो लिपस्टिक स्टॉकमध्ये आहे का? तर AIला हे उत्तर माहीत नसतं, कारण कंपनीच्या इन्व्हेंटरी सिस्टममध्ये काय आहे हे त्याच्या ज्ञानाच्या पलीकडचं आहे. त्याला ती माहिती मिळवण्यासाठी एका टूलची गरज आहे, जे इन्व्हेंटरी सिस्टममध्ये जाऊन पाहू शकेल. कळलं. म्हणजे AI साठी टूल म्हणजे जगातली थेट माहिती मिळवण्याचा एक मार्ग. जसं की हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामान वेबसाईटशी बोलणारं टूल, किंवा फ्लाईट बुक करण्यासाठी एअरलाईनच्या सिस्टमशी बोलणारं टूल. पण मग अडचण कुठे आहे? डेव्हलपर्स हे आधीपासूनच करत आले आहेत, ज्याला आपण API इंटिग्रेशन म्हणतो की नाही. अडचण आहे स्केलिंगची आणि बदलांची. समजा तुम्ही तुमच्या AI एजंटला 10 वेगवेगळ्या टूल्सशी जोडलं. प्रत्येक टूलसाठी तुम्हाला वेगळा कोड लिहावा लागेल. आता कल्पना करा, त्यातल्या 2 कंपन्यांनी त्यांचे APIs बदलले. तुम्हाला तुमच्या एजंटचा कोड पुन्हा लिहावा लागेल. जर तुम्ही अजून 10 नवीन टूल्स जोडायचे ठरवलं तर परत तेच काम. हे खूपच किचकट आणि वेळखाऊ आहे. तुम्ही एजंटला नाही तर त्याच्या कनेक्शनलाच सांभाळत बसता. म्हणजे प्रत्येक वेळी घरात नवीन उपकरण आणल्यावर आपल्याला पूर्ण वायरिंग बदलावे लागण्यासारखं आहे. हे तर अव्यवहार्य आहे. बरोबर. अगदी. आणि इथेच डायनॅमिक टूल डिस्कव्हरी ही संकल्पना येते. प्रत्येक टूलला एजंटच्या मेंदूत बसवण्याऐवजी किंवा हार्डकोड करण्याऐवजी आपण त्याला एक फोन बुक देतो. फोन बुक ही कल्पना आवडली. म्हणजे एजंटला जेव्हा गरज असेल तेव्हा तो त्या फोनबुकमधनं हवा तो नंबर म्हणजे हवं ते टूल शोधून वापरू शकतो. त्याला आधीपासनं सगळं पाठ करण्याची गरज नाही. तंतोतंत. हे फोन बुक म्हणजे MCP सर्व्हर. हा तुमच्या सर्व उपलब्ध टूल्सचा एक थेट कॅटलॉग आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकदा इंटिग्रेट करा हा दृष्टिकोन. तुम्ही तुमच्या एजंटला फक्त फोनबुक कसं वाचायचं हे शिकवता. एकदा ते जमलं की तुम्ही फोनबुकमध्ये कितीही नवीन टूल्स टाका, जुनी काढून टाका किंवा बदला. एजंटला काहीही फरक पडत नाही. तो नेहमी ताजं अपडेटेड फोनबुक वाचेल. हे तर खूपच प्रभावी आहे. म्हणजे डेव्हलपरचं आयुष्य खूप सोपं होतं. पण मला एक प्रश्न आहे. या फोनबुकमुळे एक नवीन गोष्ट मध्ये येतेय. एजंटला थेट टूलशी बोलण्याऐवजी आता या फोनबुकमार्फत जावं लागतंय. यामुळे कामाचा वेग कमी होत नाही का? किंवा हे जास्त गुंतागुंतीचं होत नाही का? वरकरणी तसं वाटू शकतं, पण खरं तर हे गुंतागुंत कमी करतं. कारण हे एक स्टँडर्ड म्हणजे एक प्रमाणित पद्धत तयार करतं. प्रत्येक टूलशी वेगळ्या पद्धतीने बोलण्याऐवजी एजंट आता फक्त एकाच पद्धतीने म्हणजे MCP प्रोटोकॉलनी फोनबुकशी बोलतो. आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही हे महत्वाचं आहे. प्रत्येक टूलसाठी वेगळी चावी किंवा पासवर्ड सांभाळण्याऐवजी तुमच्याकडे फक्त फोनबुकसाठी एक मास्टर की असू शकते. त्यामुळे व्यवस्थापन खूप सोपं होतं. ओके, म्हणजे लवचिकता आणि सुव्यवस्था हे 2 मोठे फायदे आहेत.
फोनबुकची कल्पना तर पटली, पण हे प्रत्यक्षात काम कसं करतं? म्हणजे हे फोनबुक जो MCP सर्व्हर आहे आणि तो फोनबुक वाचणारा म्हणजे MCP क्लायंट यांच्यात नक्की काय देवाणघेवाण होते? चला याच्या तांत्रिक बाजूकडे वळूया. नक्कीच. या प्रणालीचे 2 मुख्य भाग आहेत. एक आहे MCP सर्व्हर, जे आपलं फोनबुक किंवा टूल लायब्ररी आहे. इथे तुम्ही तुमची सर्व टूल्स उपलब्ध करून देता. माहितीनुसार डेव्हलपर हे अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. त्यांना फक्त त्यांच्या कोडमधल्या फंक्शनवर, म्हणजे जी क्रिया करायची आहे त्यावर, एक खास लेबल किंवा स्टिकर लावायचा असतो. हा स्टिकर म्हणजे एक प्रकारे सर्व्हरला दिलेली सूचना असते की अरे, मी एक टूल आहे, मला या फोनबुकमध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध करून दे. अच्छा. म्हणजे मला जर कॉफी बनवण्याचं टूल बनवायचं असेल, तर मी फक्त त्या कोडवर हे एक टूल आहे असा शिक्का मारणार आणि सर्व्हर त्याला आपोआप फोनबुकमध्ये टाकणार. मला वेगळं काही करावं लागणार नाही. अगदी तसंच. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही सगळी टूल्स सर्व्हरवर असतात. त्यामुळे तुम्ही त्यात कधीही बदल करू शकता, नवीन टाकू शकता, जुनी काढू शकता. आणि यासाठी तुम्हाला मुख्य AI एजंटला हात लावायची अजिबात गरज नाही. एजंट त्याच्या जागी आरामात काम करत राहतो. हे म्हणजे एका रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डसारखं झालं की नाही? शेफ किचनमध्ये कितीही नवीन डिशेस बनवो किंवा जुन्या बंद करो, तो फक्त मेन्यू कार्ड अपडेट करतो. ग्राहकाला प्रत्येक वेळी नवीन किचन पाहायला जाण्याची गरज नाही. मग ह्या मेन्यू कार्डला वाचण्याचं काम कोण करतं? क्लायंटची भूमिका काय आहे? उत्तम उदाहरण आहे. MCP क्लायंट हा त्या रेस्टॉरंटमधल्या वेटरसारखा आहे. तो एजंट आणि सर्व्हर म्हणजे किचन यांच्यामधला पूल आहे. जेव्हा एजंटला काही काम करायचं असतं, तेव्हा क्लायंट सर्व्हरकडे जातो आणि विचारतो, आज तुमच्या मेन्यूमध्ये काय काय आहे? किंवा तांत्रिक भाषेत, तुमच्याकडे कोणती टूल्स उपलब्ध आहेत? आणि सर्व्हर त्याला पूर्ण लिस्ट देतो. मग क्लायंट त्या लिस्टचं काय करतो? तो ती जशीच्या तशी एजंटला देतो का? नाही. इथेच खरी जादू आहे. सर्व्हर जी माहिती देतो ती बरीच तांत्रिक असू शकते. त्यात फंक्शनचं नाव, त्याला लागणारी माहिती वगैरे बरेच तपशील असतात. एजंटला ह्या सगळ्या तपशिलांची गरज नसते. म्हणून क्लायंट प्रत्येक टूलसाठी एक सोप्पा प्लेस होल्डर किंवा बटन तयार करतो. बटन म्हणजे नक्की काय? असं समजा की क्लायंट एजंटसाठी एक सोपं रिमोट कंट्रोल बनवतो. इन्व्हेंटरी तपासा या टूलसाठी तो एक चेक इन्व्हेंटरी नावाचं बटन बनवेल. हवामान पहा या टूलसाठी गेट वेदर नावाचं बटन बनवेल. या बटनांच्या मागे काय क्लिष्ट वायरिंग आहे हे एजंटला माहीत असण्याची गरज नाही. त्याला फक्त एवढंच माहीत असतं की हे बटन दाबल्यावर ते काम होतं. क्लायंट हे सगळं रिमोट कंट्रोल एजंटला देतो. वा, म्हणजे एजंटला फक्त नैसर्गिक भाषेत सांगायचं आहे, मला मुंबईचं हवामान जाणून घ्यायचं आहे, आणि तो आपोआप गेट वेदर हे बटन वापरेल. त्याला त्या मागचा कोड किंवा API काय आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. क्लायंटने त्याचं आयुष्य खूपच सोपं करून टाकलंय. बरोबर. क्लायंट एक प्रकारे एजंटसाठी अनुवादकाचे आणि सहाय्यकाचे काम करतो. तो सर्व्हरकडून तांत्रिक माहिती घेतो आणि एजंटला समजेल अशा सोप्या स्वरूपात देतो. त्यामुळे एजंट फक्त मोठ्या चित्रावर म्हणजे वापरकर्त्याची समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. ठीक आहे, हे सगळं तार्किक वाटतंय. म्हणजे एक सर्व्हर आहे जो टूल्सची लायब्ररी सांभाळतो आणि एक क्लायंट आहे जो एजंटसाठी त्या लायब्ररीतून सोपे बटन्स तयार करतो. पण तरी हे सगळं सेट करण्यासाठी डेव्हलपरला क्लायंट मॅनेज करावा लागतो, त्याला सर्व्हरशी जोडावं लागतं. यात अजूनही थोडं काम आहेच. यापेक्षाही काही सोपा मार्ग आहे का, जिथे हे वेटरचं काम पण कोणीतरी आपोआप करेल? हो, आणि माहितीचा पुढचा भाग नेमका याचबद्दल आहे. आत्तापर्यंत आपण जे बोललो तो एक प्रकारे डू इट युअरसेल्फ किंवा स्वतः जमवाजमाव करण्याचा मार्ग होता. पण जेव्हा तुम्ही मायक्रोसॉफ्टची फाउंड्री एजंट सर्व्हिससारखी एखादी व्यवस्थापित सेवा म्हणजे मॅनेज सर्व्हिस वापरता, तेव्हा गोष्टी खूपच सोप्या होतात. कशा? ती सर्व्हिस असं काय वेगळं करते? ती सर्व्हिस तुमच्या एजंटसाठी तो वेटर किंवा पर्सनल असिस्टंट आपोआप नेमते. तुम्हाला मॅन्युअली क्लायंट तयार करण्याची, त्याला कॉन्फिगर करण्याची किंवा फंक्शन्सची बटन्स तयार करण्याची गरज पडत नाही. वा, असिस्टंटसाठी पण एक असिस्टंट. हे तर पुढच्या स्तरावरचं ऑटोमेशन झालं. मग डेव्हलपरला काय करावं लागतं? डेव्हलपरला फक्त एक साधा ऑब्जेक्ट तयार करायचा असतो, ज्याला MCP टूल म्हणतात. त्याला फक्त 2 गोष्टी सांगाव्या लागतात. एक, तुमच्या फोनबुक सर्व्हरसाठी एक सोपं ओळखण्यासारखं नाव, जसं की गिटहब टूल्स किंवा वेदर API. आणि दुसरे म्हणजे त्या सर्व्हरचा पत्ता म्हणजे URL. बस एवढं केलं की बाकी सर्व काही ती सर्व्हिस आपोआप सांभाळते. ती स्वतः क्लायंट तयार करते, सर्व्हरशी बोलते, टूल्सची यादी घेते आणि एजंटसाठी सगळं तयार करून ठेवते.
हे तर अविश्वसनीय वाटतंय. म्हणजे मी माझ्या एजंटला सांगू शकेन की जा, त्या पत्त्यावर एक गिटहबचं फोनबुक आहे, त्यातली सगळी टूल्स तुझ्यासाठी उपलब्ध आहेत. आणि एजंट ते सगळं आपोआप शिकेल. मी एकापेक्षा जास्त फोनबुक्स पण देऊ शकेन का? जसं की एक गिटहबसाठी, एक हवामानासाठी आणि एक माझ्या कंपनीच्या डेटाबेससाठी. नक्कीच, तुम्ही अशा अनेक सर्व्हर्सची यादी देऊ शकता. त्यामुळे तुमचा एजंट एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या टूल लायब्ररीज वापरू शकतो. त्याची क्षमता प्रचंड वाढते. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो सुरक्षेचा. जर माझा एजंट माझ्या कंपनीच्या अत्यंत गोपनीय डेटाबेसशी बोलणार असेल किंवा गेटहबवर माझ्या वतीने कोडमध्ये बदल करणार असेल, तर त्यासाठी पासवर्ड किंवा सिक्युरिटी की लागेल. या ऑटोमॅटिक सिस्टीममध्ये याचं काय होतं? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी कस्टम हेडर्स वापरले जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही त्या सर्व्हिसला सांगता की जेव्हा तू या पत्त्यावरच्या सर्व्हरशी बोलशील तेव्हा सोबत ही सिक्रेट चावी म्हणजे API की घेऊन जा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही चावी कुठेही कायमची साठवली जात नाही. ती फक्त त्या एका संवादासाठी वापरली जाते आणि नंतर विसरली जाते. म्हणजे हे असं झालं की तुम्ही हॉटेलच्या रूममध्ये जाण्यासाठी प्रत्येक वेळी रिसेप्शनवरून एक नवीन की कार्ड घेता, जे फक्त एकदाच काम करतं. ते हरवलं तरी फारसा धोका नाही. हे खूपच सुरक्षित आहे. बरोबर. आणि सुरक्षेच्या बाबतीत अजून एक मनोरंजक वैशिष्ट्य आहे, ज्याला सेट अप्रूव्हल मोड म्हणतात. म्हणजे परवानगीची पद्धत. परवानगीची पद्धत म्हणजे एजंट प्रत्येक वेळी काही करण्यापूर्वी विचारेल का? हो, यात 2 मुख्य पर्याय आहेत. डिफॉल्टनुसार ते ऑलवेज म्हणजे नेहमी असतं. याचा अर्थ एजंटला जेव्हा एखादं टूल वापरायचं असेल तेव्हा तो थांबेल आणि डेव्हलपरला किंवा वापरकर्त्याला विचारेल, मी स्टॉक तपासा हे टूल वापरू का? परवानगी आहे का? परवानगी मिळाल्यावरच तो पुढे जाईल. आणि दुसरा पर्याय? दुसरा पर्याय आहे नेव्हर म्हणजे कधीही नाही. जर तुम्ही हे सेट केलं तर एजंटला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. तो गरजेनुसार कोणतंही टूल कोणालाही न विचारता वापरू शकतो. इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. ऑलवेज कधी निवडावं आणि नेव्हर कधी? याचं काही सूत्र आहे का? कारण ऑलवेज खूप सुरक्षित वाटतं, पण प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी परवानगी मागत बसला तर कामाचा खोळंब होईल. आणि नेव्हर खूप सोपं आहे, पण धोकादायक असू शकतं. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. याचं उत्तर त्या टूलच्या कार्यावर अवलंबून आहे. जर एजंटला फक्त सार्वजनिक माहिती मिळवायची असेल, जसं की हवामानाचा अंदाज किंवा विकिपीडियावरील लेख, तर नेव्हर मोड चालतो. त्यात काही धोका नाही. पण जर टूल असं काही काम करत असेल ज्यामुळे सिस्टीममध्ये काही बदल होतो, जसं की डेटाबेसमधून एखादी नोंद डिलीट करणे किंवा ग्राहकाला ईमेल पाठवणे किंवा पैसे ट्रान्सफर करणे, तर अशा वेळी ऑलवेज मोड वापरणं शहाणपणाचं आहे. म्हणजे रीड ओनली किंवा फक्त माहिती वाचण्याच्या कामांसाठी नेव्हर आणि राईट किंवा बदल करणाऱ्या कामांसाठी ऑलवेज हा एक चांगला नियम वाटतो. पण काही कामं या दोन्हींच्या मध्ये येतात. उदाहरणार्थ, एखाद्या वापरकर्त्याचं अकाउंट डिलीट करणं. हे थेट आर्थिक नसलं तरी याचे परिणाम मोठे आहेत. अगदी बरोबर. म्हणूनच डेव्हलपरला हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. हे पूर्णपणे संदर्भावर आणि तुम्हाला किती नियंत्रण हवंय यावर अवलंबून आहे. काही वेळा तुम्ही एक मधला मार्ग काढू शकता, जिथे काही विशिष्ट अत्यंत संवेदनशील टूलसाठी ऑलवेज आणि बाकीच्यांसाठी नेव्हर असंही सेट करता येतं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण एका मॅन्युअली प्रोग्राम केलेल्या रोबोटपासून सुरुवात केली होती, ज्याला प्रत्येक काम शिकवावं लागायचं. आणि आता आपण एका अशा स्मार्ट असिस्टंटपर्यंत पोहोचलो आहोत, ज्याच्याकडे कौशल्यांचं एक डायनॅमिक सतत अपडेट होणारं फोनबुक आहे. आणि ते फोनबुक सांभाळण्यासाठी स्वतःचं एक पर्सनल असिस्टंटही आहे. बरोबर. यातून घेण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लवचिकता, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आणि स्केलेबिलिटी. या MCP दृष्टिकोनामुळे एजंटचं मूळ काम म्हणजे विचार करणे आणि भाषा समजणे आणि टूल्सचं व्यवस्थापन या 2 गोष्टी पूर्णपणे वेगळ्या ठेवल्या जातात. यामुळे तुम्ही तुमच्या AI सोल्युशनला खूप सहजपणे वाढवू शकता. म्हणजे एजंटचा मेंदू आणि त्याचे हात एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. त्यामुळे तुम्ही हात बदलले किंवा नवीन जोडले तरी मेंदूला काही फरक पडत नाही. तुम्ही APIs हार्डकोड करत नाही, तर तुम्ही क्षमतांच्या एका थेट स्रोताशी जोडले जाता. हे हार्डवर्क नाही, तर स्मार्ट वर्क आहे. तंतोतंत. आणि याचा एक दुर्गामी परिणाम आहे. जर MCP सारखे प्रोटोकॉल एक मानक म्हणजे स्टँडर्ड बनले, तर भविष्यात कंपन्या फक्त स्वतःच्या एजंटसाठी टूल्स बनवणार नाहीत. त्या कदाचित विशेष टूल सर्व्हर तयार करून विकू शकतील, जसा की एक आर्थिक विश्लेषणाचा सर्व्हर किंवा रिअल टाईम हवामान डेटाचा सर्व्हर. वाव!
म्हणजे एक प्रकारे AI स्किल्सचं मार्केट प्लेस तयार होऊ शकतं, जिथे डेव्हलपर्स त्यांच्या एजंटसाठी गरजेनुसार स्किल्स किंवा टूल्स खरेदी करू शकतील किंवा भाड्याने घेऊ शकतील. ही कल्पनाच खूप रोमांचक आहे. एकमेकांशी बोलू शकणारी स्किल्स बनवण्यावर लक्ष केंद्रित करू. आणि जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट. आज आपण फक्त AI एजंट आणि सॉफ्टवेअर टूल्सबद्दल बोललो. पण विचार करा, हाच MCP प्रोटोकॉल जर हार्डवेअरसाठी म्हणजे आपल्या घरातील स्मार्ट उपकरणांसाठी वापरला गेला तर? तुमचा AI असिस्टंट फक्त योग्य फोनबुक वाचून तुमची नवीन कॉफी मशीन, तुमची कार किंवा तुमच्या घराची सुरक्षा प्रणाली चालू शकेल. शक्यता अफाट आहेत. नक्कीच विचार करण्यासारखा आहे.